महाराष्ट्र राज्यात संपूर्ण गोवंश हत्याबंदीचा कायदा लागू आहे, परंतु अद्यापही बदलापूर, पडघा, भिवंडी, मालेगाव, जिल्हा नाशिक, अहमदनगर, छत्रपती संभाजीनगर, सातारा, धाराशिव, धुळे, सोलापूर, नांदेड, बीड, जालना या जिल्ह्यामध्ये गोवंश हत्या तसेच तेलंगणा तथा कर्नाटक राज्याच्या सीमेवर मोठ्या प्रमाणावर गोवंशाची तस्करी होत असल्याचे व गोवंश रक्षक कार्यकर्त्यांवर खोटे गुन्हे दाखल करण्यात येत असल्याचे दिसून येत आहे। तसेच दिनांक 7 जून 2025 रोजी बकरी ईद निमित्त मोठ्या प्रमाणावर गोवंश हत्या होण्याची शक्यता असल्याने गोवंश हत्या प्रतिबंध करण्याच्या दृष्टीने आवश्यक ती उपाययोजना करण्याबाबत देखील विनंती केली आहे। त्यानुसार महाराष्ट्रामध्ये दिनांक 7 जून 2025 रोजी बकरी ईद निमित्त गोवंश हत्या रोखण्याच्या दृष्टीने आवश्यक ती उपाययोजना करण्यात यावी। तसेच यावेळी गोरक्षक कार्यकर्त्यांवर हल्ला होण्याची शक्यता असल्याने त्या दृष्टीने देखील पुढील योग्य ती कार्यवाही करण्यात यावी। त्याचप्रमाणे पोलीस महासंचालक मुंबई यांचे कार्यालयाचे परिपत्रक दिनांक 27 सप्टेंबर 2023 अन्वये महाराष्ट्र प्राणी संरक्षण कायदा सन 1976 सुधारित 1995 व प्राण्यांचा निर्दयतेने वागविण्यास प्रतिबंध 1960 या कायद्यानुसार गुन्हे नोंदविताना अंमलात आणावयाच्या सुधारित कार्यप्रणालीची प्रभावीपणे अंमलबजावणी करण्यात यावी। या आशयाचे निवेदन महाराष्ट्र विधानसभा अध्यक्ष ॲडव्होकेट राहुल सुरेश नार्वेकर यांनी पोलीस महासंचालक महाराष्ट्र राज्य मुंबई यांना दिले आहे।